नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. निपुण महाराष्ट्र SCRTM ॲपद्वारे मार्च 2026ची मासिक चाचणी सुरू आहे आणि या मासिक चाचणी घेण्यासंदर्भात दिनांक 28 तारखेपर्यंत ही चाचणी घेणे अपेक्षित होते. तर या चाचणीच्या संदर्भात मुदतवाढीचं ही नोटिफिकेशन आहे. अध्ययनस्तर चाचणीसाठी दिनांक 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. राज्यातील बहुतेक शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांची चाचणी विहित कालावधीत यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. सुमारे 30 लाख विद्यार्थ्यांची चाचणी कोणत्याही अडचणीशिवाय वेळेत पूर्ण झालेली आहे. ही बाब विशेष कौतुकास्पद आणि निश्चितच चांगली आहे. या दृष्टीने राज्याने आपलं अभिनंदनही केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी सकारात्मक हेतूने काम करणाऱ्या हजारो शिक्षकांना सलाम, असे यात म्हटलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांची चाचणी ही विहित कालावधीत नोंदण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिलेली आहे आणि ही मुदतवाढ अंतिम असेल. यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ आपल्याला मिळणार नाही. म्हणून आपण आपली अध्ययनस्तर चाचणी जर राहिली असेल तर आपण 31 मार्चपूर्वी हे पूर्ण करणं अपेक्षित आहे. याचे कारण की यानंतरच्या पुढच्या काळामध्ये परीक्षा अधिकाऱ्यांच्या लॉग इनच्या माध्यमातून सुद्धा त्याची पुनर्पडताळणी होणार आहे. त्यामुळे आपण 31 मार्चपूर्वी शिक्षकांनी ही चाचणी पूर्ण करून आपला डाटा सबमिट करणं गरजेचं आहे आणि त्या डाटानुसार आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती सकारात्मक दृष्टीने पुढील नियोजनासाठी आपल्याला निश्चितच उपयोगी पडणार आहे. ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. म्हणून आपल्या वर्गातील 100% विद्यार्थ्यांची चाचणी आपण 31 मार्चपूर्वी पूर्ण करावी. 31 मार्चला सुद्धा कदाचित शाळेला सुट्टी असेल तर आपण 30 तारखेलाच ती पूर्ण करावी, जेणेकरून आपल्या शाळेचं किंवा आपल्या वर्गाचं 100% काम पूर्ण होईल. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना शेअर करा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.